नमस्कार सर्वांना। आजचा व्लॉग आहे तो सेकंड पार्ट आहे आणि आज आमच्याकडे थिकटे सण आहेत, म्हणजेच मटण वडे, कोंबडी वडे जे काय म्हणाल ते। तर मी निघाले मार्केटला कारण की चिकन वगैरे आणायचे त्याच्यामुळे। वड्या पोळ्याला पाहिजे। फुगलेत। मटण वडे, कोंबडी वडे। मंदिरातून आमचा देव बाहेर पडतो त्या दिवशी आमच्याकडे गोडे सण असतात, म्हणजेच गोड गोड घरामध्ये बनलं जातं। आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी ना आमच्याकडे तिखटे सण असतात, म्हणजेच मटण वडे, कोंबडी वडे बनवले जातात। तर इथे आम्ही दोघी, काकी आणि मी, वडे बनवतोय। चिकन आहे ते काकी बनवणार आहे आणि मटण ग्रेव्ही आहे ती मी बनवणार आहे। पण ह्यातलं काहीच शूट केलं नाही मी, माझ्याकडून शूट झालंच नाही काही बनवताना वगैरे, कारण की दुसऱ्या दिवशी देव घरी येणार होतं। त्याचं आम्हाला साफसफाई सगळं प्रिपरेशन करायचं होतं। किचन ओट्यापासून बाहेरचं पूर्ण अंगण वगैरे सगळं साफ करून घ्यायचं होतं। त्यामुळे आम्ही पटापट घाई केली आणि जेवणाचं अजिबात लक्षात राहिलं नाही जेवताना काहीच नाही, फक्त वडेच दाखवण्यात आले, ते पण थोडंफार शूट केलं म्हणून। तर इथे अंगणाची कंडिशन तुम्ही स्टार्टिंगलाच पाहिली असणार की लाद्या वगैरे एकदम काळ्या काळ्या झालेल्या। आणि इथे ना स्वरचे आजोबा म्हणजे माझे चुलत सासरे आणि स्वर ह्या दोघांनी हे क्लीन केलेलं आहे बाहेरचं। आणि आता इथे मला वाटते 4 साडेचार झालेले आहे। स्वर पाणीसुद्धा घालते झाडांना आणि हे बाहेरचं अंगण आहे ते पूर्ण क्लीन करून घेतलेलं आहे। ह्या गावाकडील वातावरणामध्ये जेव्हा ना कोकिळेचा आवाज येतो ना, तो एवढा छान वाटतो ना मला ऐकायला, काय सांगू तुम्हाला, एवढं भारी वाटतं। तर मी बरेच व्हिडिओमध्ये त्याचं म्हणजे कोकिळेचा आवाजसुद्धा मी कॅच केलेला आहे, तुम्हाला ऐकायला येतच असणार बारीक असा। तर संपूर्ण आता अंगण क्लीन झालेलं आहे, झाडांनासुद्धा पाणी टाकून झालेलं आहे आणि आता संध्याकाळचे 6 वाजत आलेले आहेत आणि आता चहा टाईम। मी इथे मध्ये मध्येच व्हॉइस ओव्हर देणार आहे, कारण की जे आहे रिअल तेच रिअलच ठेवणार आहे व्हिडिओमध्ये, काही एडिटिंग वगैरे जास्त फारसं करणार नाही आहे। तर संध्याकाळचे 7 वाजलेत आणि आता नेक्स्ट मॉर्निंग सकाळचे मला वाटते 7 साडेसात झालेले आहेत आणि अंगण किती क्लीन झालेलं आहे। जेवढं क्लीन करतो ना तेवढं वरतून ना फणसाचे पाला आहे ना तो पडत बसतो। तर अण्णांनी ते अंगण साफ करून घेतला, जो पाला आहे तो काढून घेतला आणि आता हे बाहेरपासून पूर्ण घरपर्यंत किचन बिचन सगळं क्लीन करून घेणार वायपरनेच। आज ना आमच्या घरी देव येणार, म्हणजेच पालखी येणार, म्हणून आमची सर्वांचीच लगबग चालू होती सकाळपासून। सकाळी लवकरच उठायचं होतं पण थोडा उशीर झाला, तर आम्ही सर्वांनी कामं वाटून घेतली होती, अण्णांनी, काकींनी, मी, ह्यांनी। तर अशा मनमोहक सकाळचं ना मी दृश्य आहे ते मोबाईलमध्ये व्हिडिओमध्ये शूट केलेलं आहे, म्हणजेच पक्ष्यांचा जो किलबिलाट आहे ना तो एवढा फार ऐकायला छान वाटतो, तुम्ही पण ऐका बघा। आज घरी देव येणार आणि आज संध्याकाळी आम्ही रिटर्न मुंबईसाठी सुद्धा निघणार आहोत। आज संध्याकाळचीच ट्रेन आहे, त्यामुळे अर्धी पॅकिंग पण करणं बाकी होतं माझं। तर इथे आता हॉल वगैरे पूर्ण क्लीन करणं चालू आहे आणि आमची किचनमध्ये लगबग चालू आहे। देवाला नारळ फोडतायत, तोडतात नाही, सोलतायत।
इथे ना मध्ये मध्ये आवाज आहे तो काकी सासूंचा आहे, त्या शूट करत आहेत, त्यांनाच मी सांगितलं होतं. आणि अण्णा आहेत ते नारळ सोलत आहेत. नारळ आहेत ते आम्हाला देवाची ओटी भरायला लागणार आहेत. बरोबर बाकीचे देवासाठी जे नारळ फोडले जातात ते सुद्धा फोडायला लागणार आहेत. आणि आम्ही बाकीचं जेवणाची तयारी करते, म्हणजेच खिरीची तयारी. खीर केलेली आहे, त्याच्यासाठी ड्रायफ्रुट्स मी कट करते. जेवणाचे काय काय प्रकार केलेले बाप रे, विचारू नका. अण्णासुद्धा आम्हाला भरपूर सारी हेल्प करतात मध्ये. तर भरलेल्या मिरच्या, कोथिंबीर वडी, 2 भाज्या, एक मेथीची आणि एक छोलेची भाजी, राईस, एक वाटणाची डाळ, एक दाल फ्रायमध्ये खिरीसोबत भोपळ्याची वडेसुद्धा बनवलेले, गोड, एवढं सगळं जेवण होतं. बंद कर आता ते ताट घ्या. 1-2 फ्राय करायला होती, कारण की चपाती वगैरे होणार नाही आहे ना, मग तवा गरम भेटला असता. आणखी बसू इथे साईडला. हां बस, नंतरला ह्या 3 करता येईल. बस. त्यासोबत देवासाठी जो नैवेद्य असतो तो सुद्धा बनला गेला आहे सकाळीच. आणि तो बिना लसणीचा कांद्याचा वगैरे असतो ना, तो बनवून साईडलाच ठेवून दिला. आणि आता ह्यांची देवपूजा चालू आहे. देव वगैरे सगळं धुवून पुसून देवपूजा स्टार्ट झाली ह्यांची. राहू दे ते, नंतर घेतो. पुढे तो जाणं. बस बस. जेवणाचं वगैरे सगळं आवरून ना मी लगेचच डेकोरेशनसाठी, म्हणजे जिथून देव घरामध्ये एंट्री करणार तिथपर्यंत पूर्ण रस्ताभर ना पूर्ण सजवलं जातं रांगोळीने वगैरे. तर मी काय रांगोळी वगैरे काढत नाही बसली, फुलांचं डेकोरेशन केलं छानपैकी. देव येण्याच्या आधीची जी तयारी असते ना, देवाचा नैवेद्य आणि सूप वगैरे ते सर्व हे भरत आहेत. ते सर्व व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच, कारण की मी बाहेरचं डेकोरेशनच करत होते तोपर्यंत. नंतर दाखवायचं पटकन थोडं करायचं असतं. करतो की नाही. कुठे गेला कुठे गेला बंद कर मध्ये मध्ये चालूच आहे तरी दिसत नाही. मग घरात झालं का नाही. दरवर्षीप्रमाणेच आमच्या मोठ्या घरामध्ये पहिली पालखी येणार, तिथे आरती वगैरे होणार. आमचं मोठं घर म्हणजेच आमचे देव वगैरे तिथेच आहेत, आमच्या वडील देव वगैरे म्हणतात ना ते. आणि तिथे आरती वगैरे झाल्यानंतर मग बाकीची आमची सर्वांची घरं घेणार. त्याच्यामध्ये आमचा 2रा नंबर असतो. तर आधी अण्णांच्या घरी येणार आता पालखी, ती तुम्हाला पुढे आता शूटमध्ये दिसेलच. देवाच्या स्वागतासाठी घर सज्ज झालेलं आहे आणि त्याचसोबत ना आम्हीसुद्धा एकदम रेडी पोझिशनमध्येच आहोत.
पूर्ण तयारी इथे झालेली आहे. पहा इथे देवाची चाक काढण्यासाठी ताट तयार आहे, प्लस खूर धुण्यासाठी आरती. हार मस्त बस रे मध्ये बस
काय बोलू बाहेर झाले बोलतो आधी देवाच्या पालखीसोबत फिरतात ना, त्यांना भोई म्हणतात. तर ते सुद्धा जेवून गेले आणि आता माझ्या चुलत सासूबाई वगैरे जेवायला बसलेले आहेत. माझं सुद्धा जेवण झालेलं आहे कारण की आम्हाला लगेच निघायचं आहे. जोरात जोरात चला, ज्याचा मला कंटाळा आहे ना ती वेळ आहे आता. म्हणजेच आमची मुंबईला रिटर्नची जर्नी आता स्टार्ट होईल. काकी सासू जमणार आहेत, त्या 1-2 दिवसानंतरच निघणार.
तर चला, तर मग आता मी भेटणार पप्पांना मध्येच, कारण की पप्पांची स्कूटी आहे ना ही, ती द्यायची पप्पांना. त्याच्यानंतर मग आमचा पुढचा प्रवास, जसा आलो तसंच बसने आणि ट्रेनने पुढचा प्रवास स्टार्ट होईल. तर पप्पासुद्धा ते इथे थांबलेले आधीच येऊन. मुलगी कितीही कमवणारी असो, पण थोडीफार भेट ही लेकीसाठी असतेच ना. तसं पप्पा घेऊन आलेत भेट. आता त्याच्यामध्ये काय काय आहे ते मला माहितीच आहे. तर माझी आता STचा प्रवास स्टार्ट पुढे. आणि किती पण एकदम म्हणतात ना, एकदम चांगल्या एकदम सोयीस्कर अशा गाड्या असू देत, पण ह्या गाडीचा प्रवास एकदम छानच असतो. हिला कोणीच विसरणार नाही. तर माझा तर अजिबात मूड नव्हता. Platform क्रमांक 1 पर आ रही है. May I have your attention please? Train number 52052 मडगाव मुंबई छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस जनशताब्दी एक्सप्रेस is arriving shortly on platform number 5. चल काय आहे? अरे यार, 40 नाही आहे. आपला नाही आहे माहिती. नेहमीच ट्रेनने प्रवास करताना मी जेवण घेऊनच येते डब्यातून. तर आज ना आम्हाला ही सीट मिळाली जी मला नको होती, कारण की मी पत्रावळी वगैरे आणली होती घरातून डब्यांसोबत जेवणासाठी. आणि आता हे डायनिंग समोर कसं जेवणार तोच प्रश्न होता मला. एवढी गर्दी नाही आहे, मग वेटिंग का एवढं दाखवत आहे? रिटर्नची सुद्धा आमची सुपरफास्ट ट्रेन होती, जसं की 9:45ला चिपळूणला आली, 11:45पर्यंत ठाणे स्टेशन. चला, तर मग आजचा ब्लॉग इथेच एंड होतोय. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.